हॅलो एव्हरीवन, आपण बघत आहोत मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग, अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद. यामध्ये 12 पार्ट आहे. त्यातील पहिला पार्ट आहे सारखेपणावर आधारित प्रश्न मीन्स ॲनालॉजिकल टेस्ट. ॲनालॉजिकल टेस्टमध्ये आपण बघत आहोत वर्गीकरणावर काही ही प्रश्न मीन्स क्लासिफिकेशन. त्यात व्हर्बल क्लासिफिकेशन आपण बघितले आहे. सेकंड आहे नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन. तर आपण नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन यावर काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे. तर आज बघणार आहोत प्रश्न क्रमांक 82. आता बघा, नॉन व्हर्बल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला काय असतं की 4 डायग्राम दिलेले असतात. त्यातील 3 डायग्राम ह्या सारखे असतात. मीन्स 3 डायग्रामचे गुणधर्म हे सारखे असतात किंवा समान असतात आणि एक जी डायग्राम असते ती या तिघींपेक्षा वेगळी असते. मग आपला तो पर्याय काय असणार आहे? उत्तर तो वेगळी जी डायग्राम आहे ती आपले उत्तर असणार आहोत. तर बघूया प्रश्न क्रमांक 82. आता बघा, इथे पर्याय क्रमांक अ, ब, क, ड 4 पर्याय दिलेले आहे. त्यातील अ, ब आणि ड, आता इथे बघा जास्त ऑब्झर्वेशन करायची गरजही पडत नाही. या तिन्ही डायग्राम कशा आहे? सेम आहे. आणि जो पर्याय क्रमांक क आहे तिथे काय दिलेला आहे? जो ट्रायंगल कोन दिलेला आहे त्या कोनमध्ये एक उभी रेख दिलेली आहे. बरोबर. सगळ्यात वेगळी डायग्राम कोणती आहे? पर्याय क्रमांक जो क आहे ती आहे. बरोबर. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. बघा प्रश्न क्रमांक 83. आपल्याला काय दिलेलं आहे की त्रिकोण दिलेला आहे. त्यामध्ये 3 रेघा ओढलेल्या आहे. बरोबर. आणि त्यामध्ये 3 डॉट दिलेले आहेत. आता बघा, सेम इथे किती 3 उभ्या रेघा आहे आणि 3 डॉट आहे. इथे पण 3 रेघा आहे आणि 3 डॉट आहे. इथे पण जो पर्याय क्रमांक क आहे तिथे काय आहे? 4 डॉट दिलेले आहे. बरोबर. 1 2 3 4. आणि हे जे पर्याय क्रमांक अ, ब आणि ड आहे तिथे किती डॉट आहे? 3 डॉट दिलेले आहे. मग 4 डॉट पर्याय क्रमांक क मध्ये दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक क काय आहे? वेगळा आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 84. आता बघा, इथे ए टाईप डायग्राम दिलेली आहे. आपण असं कन्सिडर करू, काय दिलेली आहे? जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये बघा इथे चौकोन दिलेला आहे. बरोबर. आणि जो पर्याय क्रमांक क काय आहे ते तिथे काय दिलेलं आहे? त्रिकोण दिलेला आहे. काय दिलेलं आहे? त्रिकोण दिलेला आहे. इथं या तीनही डायग्राममध्ये काय दिलेलं आहे? चौकोन दिलेला आहे. आणि जो पर्याय क्रमांक क आहे तिथे आकृतीमध्ये काय केलेलं आहे? त्रिकोण दिलेला आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक क. अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशन करून उत्तर ओळखायचे आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 85. इथे चौकोनामध्ये चौकोन देऊन वर्तुळ दिलेलं आहे आणि त्यामध्ये बाण दाखवलेला आहे. बरोबर ना. काय केलेलं आहे? बाण दाखवलेला आहे किंवा चिन्ह दिलेलं आहे. बाणाचे चिन्ह दिलेले आहे. पर्याय क्रमांक ब मध्ये पण चौकोन दिलेला आहे. चौकोनात चौकोन दिलेला आहे, त्यात वर्तुळ दिले आहे आणि त्यामध्ये पण बाणाचे चिन्ह दाखवलेले आहे. बरोबर. पर्याय क्रमांक जो क आहे तिथे पण आपल्याला चौकोनात चौकोन देऊन वर्तुळ दिलेले आहे आणि त्यामध्ये काय केलेले आहे? बाणाचे चिन्ह दिलेले आहे. पण जो पर्याय क्रमांक ड आहे तिथे काय केलेलं आहे? बाणाचा बाण दिलेला आहे का? नाही. फक्त काय केलेलं आहे? उभी रेख दिलेली आहे. बरोबर ना. मग वेगळा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक ड. तुम्ही नीट बघू शकता की इथंही बाणाचे चिन्ह दिलेले आहे, इथंही बाणाचे चिन्ह दिले आहे. पर्याय क्रमांक क मध्येही बाणाचे चिन्ह दिलेले आहे. पण जे पर्याय क्रमांक ड आहे तिथं काय दिलेलं आहे? फक्त उभी रेख दिलेली आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86. इथं काय दिलेलं आहे? चेहऱ्याचे चिन्ह दिलेले आहे. बरोबर ना. काय दिलेलं आहे? चेहरा आहे. आणि त्यामध्ये बघा पहिली जी आकृती आहे
पहिली जी आकृती आहे ती आकृती आणि पर्याय क्रमांक जो ड आहे ती आकृती कशी आहे, सेम आहे, बरोबर, सेम आहे. आता इथं ऑब्झर्व करा, पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक ड कसा आहे, सेम आहे. आणि पर्याय क्रमांक क आणि पर्याय क्रमांक ब पण कसा आहे, सेम आहे, बरोबर. तर इथून चुकून बाय मिस्टेक झालेले आहे. जो पर्याय क्रमांक क आहे प्रश्नामध्ये त्याची जी नाकाची दिशा आहे ती अशा प्रकारे आहे. कशी आहे, अशा प्रकारे आहे. तर प्रश्न हा बाय मिस्टेक झालेले आहे, प्रिंट मिस्टेक. तर याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक ब येणार आहे. कारण इथं नाकाची दिशा ही उलट्या साईडने असणार आहे आणि तोंड कसं असणार आहे, हा रडका चेहरा असणार आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक ब. इथं पर्याय क्रमांक जो क आहे तिथे काय झालेले आहे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 87. आता बघा, प्रश्न क्रमांक 87 मध्ये ट्रायंगल दिला आहे, त्यात एक रेघ ओढली आहे आणि एक डॉट दिलेला आहे, बरोबर. काय केलं आहे, रेघ ओढलेली आहे आणि त्यामध्ये एक बिंदू दिला आहे किंवा डॉट दिलेला आहे, दोन्ही एकच. तर बघा वरच्या साईडला इथं काय आहे, इथं वरच्या साईडला आहे, बरोबर ना, अ मध्ये. ब मध्ये पण वरच्या साईडला आहे. क मध्ये तो खालच्या साईडला आहे आणि ड मध्ये वरच्या साईडला आहे. आता बघा ह्या तीनही ज्या डायग्राम आहे त्या कशा आहे, सारख्या आहे. आणि पर्याय क्रमांक जो क आहे तो कसा आहे, वेगळा आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 88. आता बघा 88 मध्ये काय केलेलं आहे, वर्तुळात चौकोन देऊन 2 गुणाकाराचे चिन्ह केलेले आहे. चौकोनात चौकोन केला आहे, त्यामध्ये काय केलेलं आहे, अशा रेखा मारलेल्या आहे की ती एका शिरोबिंदूपासून निघालेल्या तर दुसऱ्या शिरोबिंदूला लागता, बरोबर ना. हे बघा इथं, बघा इथं पण त्रिकोण दिला आहे आणि 3 रेखा मारलेल्या आहे. पर्याय क्रमांक क मध्ये बघा पंचकोन दिलेला आहे आणि ह्या कशा आहे, एकमेकांच्या शिरोबिंदूला लावलेले आहे. इथं पण रेखा किती दिलेला आहे, 1 2 3 4 5. इथं किती आहे, 5 आहे. हे बघा इथं किती आहे, 1 2. इथं किती आहे, 3. इथं किती दिल्या, 5. पर्याय क्रमांक ड मध्ये काय दिलेलं आहे बघा, इथं किती आहे, 1 2 3 दिलेले आहे. तर काय केलं आहे, पुन्हा एकदा सांगते की आकृत्यांमध्ये एका शिरोबिंदूपासून निघालेल्या रेघा इतर सर्व शिरोबिंदूंना स्पर्श करतात, बरोबर ना. ही बघा इथून इथं येते, इथं येते, इथं येते, इथं, ही पण इथं, इथं. पण जो पर्याय क्रमांक ड आहे तिथं असे आहे का, नाही. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 89. बघा त्रिकोण दिलेला आहे आणि ते इथं साखळी जोडून दुसऱ्या त्रिकोणाला कनेक्ट आहे, बरोबर. इथं चौकोन दिला आहे आणि साखळी जोडून दुसरा चौकोन आहे. इथं साखळीच नाही आहे, डायरेक्ट कनेक्शन आहे. बघा त्रिकोणाला त्रिकोण, इथं वर्तुळ दिला आहे आणि साखळीला साखळी जोडून दुसरे वर्तुळ केलं आहे, बरोबर. मग यांच्या तिघांमध्ये वेगळा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 90. चौकोन आहे, चौकोनात चौकोन आहे आणि त्यामध्ये एक वर्तुळ चौकोनाच्या बाहेर आहे आणि एक आत आहे, बरोबर. तसेच पर्याय क्रमांक ब मध्ये त्रिकोण आहे, त्रिकोणात चौकोन आहे आणि त्रिकोण त्रिकोण दिला आहे, बरोबर.
क मध्ये चौकोन आहे, चौकोनात चौकोन करून चौकोन दिलेले आहे. पर्याय क्रमांक ड मध्ये पण केलेलं आहे. तर बघा यामध्ये काय केलेलं आहे, तर प्रत्येक आकृतीचे 2 भाग आहे. काय आहे, प्रत्येक आकृतीचे 2 भाग आहे. 2 चौकोन आहे, इथं आहे 2 वर्तुळ आहे 2 चौकोन आहे, 2 वर्तुळ आहे, 2 चौकोन आहे, हे 2 आयत म्हणा किंवा परत 2 चौकोन आहे, बरोबर. पण इथं पर्याय क्रमांक ड मध्ये एकच चौकोन आहे, एकच गोल आहे आणि हा जो आहे तो कोन आहे, बरोबर. ते किती आहे, 2 आहे. म्हणजे इथं बघा प्रत्येक आकृतीचे 2 भाग आहे पर्याय क्रमांक अ ब मध्ये. पण जो पर्याय क्रमांक ड आहे तिथं काय आहे, 2 भाग आहे का, नाही. मग उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 91 बघा इथे काय आहे, वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळात 2 डॉट देऊन एक कोन भरीव दाखवलेला आहे आणि एक पोकळ आहे, बरोबर. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, तर 2 कोन दिलेले आहे, त्यात वर्तुळ दिले आहे, त्यात 2 डॉट दिलेला आहे. एक कोन आहे तो रिकामा आहे म्हणजे पोकळ आहे आणि दुसरा आहे तो रेषारेखांनी भरवला आहे. क मध्ये पण एक भरीव आहे, एक पोकळ आहे. तर जो पर्याय क्रमांक ब आहे तो काय आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. बघा पर्याय क्रमांक क काय आहे, पर्याय क्रमांक ब काय आहे, सर्वांपेक्षा वेगळा आहे. यात अ क आणि ड तीनही डायग्राम सारखे आहे आणि पर्याय क्रमांक ब वेगळा आहे. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 92 इथं बघा पर्याय क्रमांक अ ब आणि क सारख्याच दिसत आहे, बरोबर. की अशा उभ्या रेखा मारल्या आणि त्रिकोण तयार झाले. पण पर्याय क्रमांक ड मध्ये तसं काहीच नाही आहे. बघा इथं जी रेघ आहे त्या कशा आहे, अशा कर्व आहे. कशा आहे, कर्व आहे. सरळ रेघ आहे का, नाही, कर्व आहे. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 93 आता इथं बघा 4 चौकोन देऊन त्यात डॉट दिलेला आहे, बरोबर. तर सर्वांमध्ये 4 चौकोन आहे, डॉट आहे. पण जे पहिले 2 त्रिकोण दिलेले आहे 4 आणि त्यामध्ये काय दिलेले आहे, डॉट दिलेले आहे. तर चारही पर्यायामध्ये त्रिकोण आहे, त्यात डॉट आहे. पण पर्याय क्रमांक अ क ड मध्ये काय दिलेलं आहे, पहिल्या 2 त्रिकोणांमध्ये स्टार दिलेला आहे. तो अ क आणि ड मध्येच आहे. पण पर्याय क्रमांक जो ब आहे त्यामध्ये तो स्टार आहे का, नाहीये. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ब. उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 94 आता इथं बघा पहिल्या आकृतीत काय आहे, वर्तुळ आहे. वर्तुळात एक रेघ आहे, बरोबर. वर्तुळ आहे त्यात एक रेघ आहे. दुसऱ्या आकृतीत वर्तुळ आहे, त्या वर्तुळात 2 रेघा आहे, बरोबर. तिसऱ्या आकृतीत वर्तुळात 3 रेघा आहे. मग चौथ्या आकृतीमध्ये किती रेघा पाहिजे, बरोबर आहे ना, 4 पाहिजे ना. पहिलीत 1 आहे, दुसरीत 2 आहे, तिसरीत 3 आहे, तर चौथीत 4 पाहिजे. पण चौथीत किती आहे, 4 पेक्षा जास्त आहे. मग वेगळा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक ड. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ड. अशा प्रकारे आपण नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन यावर काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहेत. असेच प्रश्न बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.